आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अहो साहेब, मी खरंच बोलतोय, मी कुठलाही फ्रॉड केलेला नाहीये। फ्रॉड काय असतो तेही मला माहिती नाहीये। मी एक बिझनेसमॅन आहे आणि फक्त बिझनेसच मला समजतो। मग तुझ्या विरोधात एवढ्या लोकांच्या कंप्लेंट्स उगाच येतात का? डोक्यावर पडलेत का ती माणसं तुझ्या विरोधात तक्रार करतील? अहो नाही, मी सांगायच। अरे आदित्य, प्रीतम, बरं झालं यार तुम्ही आलात। त्या माहिती होता आत्ता तुम्हाला नक्की पाठवलं। आदित्य भाऊ प्लीज ह्यांना सांग ना यार, मी कुठलाही फ्रॉड केलेला। इन्स्पेक्टर साहेब, हे बघा, आम्ही परितोषला खूप चांगलं ओळखतो। माझा चुलत भाऊच आहे तो। तुमच्याकडनं काहीतरी गैरसमज झाला असेल। हे बघा, परितोष फसवणाऱ्यांपैकी नाही आहे। हे बघा, यामध्ये परितोष विरोधात अनेक कंप्लेंट्स आलेत बघा। परितोष, मला एक सांग, तू नेमकं काय करतो? कसला बिझनेस करतो? मी ॲक्च्युली एक जगावेगळ्या बिझनेसमध्ये आहे, माणसं जोडायच्या बिझनेसमध्ये। हा आल्यापासून असंच काहीतरी बडबडतोय। आता याचं लय झालंय। 2 फटके दिले ना लगेच पोपटासारखं बोलायला लागेल। ओ साहेब साहेब साहेब, हे बघा, तुम्ही असा कायदा हातात नाही घेऊ शकत हा। आणि त्याच्या विरोधात फक्त तक्रार आल्यात, सिद्ध नाही झालाय गुन्हा अजून। 2 मिनिट जरा बोलू द्या ना आम्हाला प्लीज। परितोष, नेमकं काय करतो ते तरी सांग। काय कसली बिझनेस आयडिया ही? सांगतो, हे बघ, ही एक स्कीम आहे, त्याच्यामध्ये माणसं जोडायची असतात। म्हणजे एका माणसाने पुढे 3 माणसं या स्कीममध्ये आणायची। प्रत्येकाने 500-500 रुपये जमा करायचे। 3 माणसं आल्यानंतर त्यांना 800 रुपये मिळणार आणि त्या 3 माणसांनी पुढे अजून 3-3 माणसं आणली की त्या माणसाला प्रत्येक माणसामागे 800-800 रुपये मिळत राहणार। म्हणजे जितकी जास्त माणसं आपण या स्कीममध्ये आणू तितका जास्त फायदा आपल्याला होणार। म्हणजे एका महिन्यात माणूस करोडपती होणार। एक्झॅक्टली, हेच तर सांगतोय। बरोबर समजलं तुम्हाला। म्हणजे आता बघा, मी जर 3 माणसं आणली आणि त्या 3 माणसांनी पुढे अजून 3-3 माणसं आणली, म्हणजे किती माणसं झाली? 9 झाली। करेक्ट। आणि त्या 9 माणसांनी पुढे अजून 3-3 माणसं आणली की 27 माणसं झाली। त्या 27 माणसांनी पुढे अजून 3-3 माणसं आणली की 81 माणसं झाली। त्या 81 माणसांनी पुढे अजून 3-3 माणसं आणली की 243 माणसं जमली। आणि त्या 243 माणसांमधला प्रत्येक माणूस 800-800 रुपये कमवतो। म्हणजे किती पैसे झाले? मी सांगतो, तुमचं थोडंसं मॅथ्स कच्चं दिसतंय मला। 1,94,400 रुपये, म्हणजे अप्रॉक्सिमेटली पकडा 2 लाख रुपये। आणि हे फक्त तुम्हाला 8 दिवसातच मिळणार हा। म्हणजे महिन्याकाठी किती? गुड पॉइंट, 1.6 CR। परितोष, ऐक ना, तू थोडा वेळ बाहेर जा ना, मी बोलतो। अरे पण तुला नीट समजवता येईल का त्यांना? अरे मला कळलं ना आता। हा बघा, विचार करा, थिंक अबाउट इट। 3 माणसं, हा, अँड लेट मी नो, मी आहेच इकडे। 3 माणसं शोधा तुमची। हो साहेब, तुम्ही नका पडू याच्यात। तो कसा पडलाय ते माहित नाही आम्हाला। अहो पण ते म्हणतायत तसं खरंच होऊ शकतं का? अहो, असं काही नसतो। हा सगळा मूर्खपणाचा खेळ आहे। आम्हाला कळत नाहीये की परितोष याच्यात कसा फसला। आणि आय एम शुअर याचा मुख्य सूत्रधार कोणीतरी वेगळाच आहे। हे बघा, आता तुम्ही जसं या स्कीमला भुललात ना, तसा परितोष सुद्धा यात फसलेला आहे। इन्स्पेक्टर साहेब, मी रिक्वेस्ट करतोय, हे बघा, यात त्याचा काहीच दोष नाहीये। तुम्ही प्लीज सोडा त्याला, आम्ही त्याची जामीन देतो। पण इतका हुशार मुलगा या फ्रॉडमध्ये अडकलाच कसा? डोक्यावर पडल्यामुळे। ठीक आहे, आता साक्षात किर्लोस्कर तुम्ही आलात म्हणून जामिनावर सोडतोय। हवालदार, त्यांची सगळी प्रोसेस कंप्लीट करा आणि सोडा त्यांना। थँक्यू। ठीक आहे। ईश्वराला कोणीतरी चुकीच्या आरोपाखाली मुद्दाम फसवलंय। मला माहितीये, माझं मन सांगतंय किती साधा आहे, किती भोळा आहे माझा नवरा। दोघं पण मूर्ख आहेत। तो परितोष आला तेव्हा किती मोठं मोठं बोलत होता, मी हे करणार, मी ते करणार। मला तर विमान सुद्धा आणून देणार होता। आता पोलीस का घेऊन गेले मग? असं कुठला बिझनेस करतोय हा? मला ना काही कळत नाहीये। आई, हे बघ आला परितोष। परेश्वर आले। परेश, तुम्ही बसा। तुम्ही बरे आहात ना? मी ठीक आहे,
परितोष पोलीस का घेऊन गेले होते तुला? हे बघ तू काही चुकीचं करत नाहीयेस ना? हा सांग मला. नाही आत्या, अगं परितोष, हा सगळा काय प्रकार आहे? म्हणजे तू इकडे आलास तेव्हा लोक तुझा जय जयकार करत होते, आता पोलीस तुला पकडून घेऊन गेलेत. हे सगळं काय प्रकरण आहे? काय करतोयस तू नेमकं? बिचारा माझा परितोष किती हुशार होता. दादासाहेबांना वाचवायला गेला आणि डोक्यावर पडला. तेव्हापासून असं काहीतरी वागतोय बिचारा. आदित्य, पोलिसांशी बोललास का? त्यांनी काय चार्जेस लावलेत परितोषवर? आई यांनी एक स्कीम सुरू केली होती इन्व्हेस्टमेंटची. त्यात लोकांनी पैसे गुंतवायचे होते आणि मग लोकांनी पैसे गुंतवले. त्याचं पुढे काय झालं हे कोणालाच नाही माहिती, यालाही नाही माहिती. त्यामुळे लोकांनी याच्या विरोधात तक्रार केली. याला जामिनावर सोडून आणलाय. आत्या, माझा प्लॅन खरंच खूप चांगला आहे. लोकांनी फक्त ट्रस्ट करायला पाहिजे, बस एवढंच. हा चोमू काय प्लॅन करणार? तरी नशीब पोलीस फक्त अटक करून घेऊन गेले. त्याला ते इन्व्हेस्टर्सच्या ताब्यात दिलं असतं ना तर चांगलं तुडवून तडवून मारलं असतं. या स्कीम मध्ये जितक्या लोकांनी पैसे गुंतवलेत त्या सगळ्यांचे पैसे परत करा. का पण आपण का द्यायचे ते पैसे परत? त्याने चूक केली, तो निस्तरेल ना. असं कसं? हा वहिनी मला सांगा, हे जर प्रीतमनी केलं असतं तर तुम्ही निस्तरलं असतात ना? ती सोडून दिलं असतं त्याला वाऱ्यावर. ते काही नाही. हा वहिनी बरोबर बोलतात. वहिनी प्लीज लोकांचे पैसे देऊन टाका आणि माझ्या परितोषला सोडवा प्लीज प्लीज. सोडवतील बोलते ना मी. तुम्ही नका काळजी करू, मी करेन सगळं. अगं आत्या, म्हणजे वहिनी करते. शांत राहा. मला पण कौतुकच वाटतंय. वहिनी वहिनी अचानक इतके पैसे द्यायला लगेच तयार झाल्या. आणि कारण काय? तर दादासाहेबांचा जीव वाचवला. बाप रे, एवढ्याशा कामासाठी एवढे पैसे देत आहेत. असू देत, परितोषचं कामही झालं आणि मला सुद्धा मज्जा आली. एक नंबरचा मूर्ख पावलट आहे. ए काय? व्हिडिओ बघत होते त्यातला मुलगा. परीश्वरांबद्दल बोलताय ना तुम्ही? हो खरंय, मला पण कौतुकच वाटतं. एक सासू मॉमचं, म्हणजे एक सासरे डॅडीचा जीव वाचवला म्हणून ते परीश्वरांसाठी काहीही करायला तयार आहेत.